पंढरपूर शहरातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। उजनी आणि वीर धरणातून सुरू असलेल्या मोठ्या पाणी विसर्गामुळे चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या भागात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। सर्वात मोठी बाब म्हणजे पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी परिसरात पुराचे पाणी शिरले असून प्रशासनाने तातडीने नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केले आहे। आपत्ती व्यवस्थापन, महसूल विभाग, पोलीस आणि नगरपालिका प्रशासन घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीत 91,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर वीर धरणातून 14,000 क्युसेक पाणी सोडले जात आहे। सध्या उजनी धरण 97.57% भरले असून धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने आवक वाढत आहे। याशिवाय पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसामुळे मध्यरात्री खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे पुढील काही तासात उजनी धरणातील आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। प्रशासनाने भीमा आणि चंद्रभागा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुलावर जाणे टाळावे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ।